पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की श्री हरिहर केशव गोविंद महाराज की जय। सद्गुरु भागवत महाराज की जय। सब संतन की जय। वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे। या तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे जगामध्ये जेवढे काही सुख म्हणून गणल्या जातात अंतर्बाह्य, त्यामध्ये सर्व सुख हेच आहे। सर्व सुखाची आगर बाप रखमादेवीवर, सर्व सुखाची आगर तो हा उभा विटेवर। आणि दुसरं आणखी सुख आहे, सर्व सुखे आजी येथेची ओढली संतांची देखिली चरणांबोजे। म्हणून खरा आनंद देवाच्या सान्निध्यात, संतांच्या सान्निध्यात, आणि देव संतांच्या सान्निध्यात तो अधिकस्य अधिकम फलम। त्याच्यामुळं आपल्याला हा आनंद प्राप्त जो झालेला आहे, वैष्णवाच्या संगतीतला आनंद, याच्यापेक्षा मला दुसरं काहीही माहीत नाही असं तुकाराम महाराज स्वतः भगवंताला सांगतात। कारण संतांच्या संगतीमध्ये आपल्याला प्रेमाने गाता येते, प्रेमामध्ये नाचता येते। नाचता येते म्हणजे पायात घोंगरं बांधून नाचायचं असं त्याचा अर्थ नाही, त्याच्यामध्ये विलीन एकरूप होणं। तर हा सर्व आनंद आपल्या आशीर्वादाने आणि भगवान केशव गोविंद महाराजांच्या कृपाशीर्वादाने आपले 3 ठिकाणी श्रद्धास्थान आहेत। त्यामध्ये आपलं बेलापूरचं स्थान आहे, प्रवरा मातेचं पवित्र तीर्थ आहे, आणि आपला इथं पुन्हा आणखीन मगाशी बोलल्याप्रमाणे अधिकश अधिकम फलम, इथं हा त्रिवेणिक संगम लाभलेला आपल्याला। केशव गोविंद महाराजांचं स्थान, वैकुंठवासी भानुदास महाराजांचं हे जन्मभूमी, आणि परमपूजनीय आपलं सर्वांचं श्रद्धास्थान, आदरणीय पूजनीय श्री गोविंदगिरीजी महाराज यांचं हे जन्मस्थान। महाराज जरी संन्यासी झालेले आहेत, दीक्षा जरी घेतली तरी ह्या जन्मभूमीचं प्रेम वेगळंच आहे। इथं ते संन्यासी म्हणून येत नाहीत, किंवा कुठल्या प्रकारचे कोणीतरी आचार्य म्हणून येत नाही। इथं एक जन्मभूमीचा सेवक दास म्हणून ते सदैव आपल्याकडे येतात। आणि कितीही जरी झालं तर जन्मभूमीचा आनंद वेगळा असतो। आणि केशव गोविंद महाराजांचा कृपाशीर्वाद, सर्व संतांचा कृपाशीर्वाद घेऊन स्वामीजींनी जे कष्ट केलेत, विद्यार्जन केलं काशीला, आपल्या श्रीगुरूंचा कृपाशीर्वाद प्राप्त केला, आणि श्रीमद भागवत कथेला सुरुवात केली। संपूर्ण भारतभर ठिकठिकाणी स्वामीजींच्या कथा होतात, आणि याचं सर्व काय द्योतक म्हणा किंवा हे कार्य म्हणा, प्रभू रामचंद्रालाही स्वामीजी आवडलेत आणि अयोध्येला बोलावून घेतलं। आणि तिथलंही आता कोषाध्यक्षाची जबाबदारी, मथुरेची पुन्हा विश्वस्ताची जबाबदारी, काशीचं आता झालं नाही झालं काय सगळं झाल्यासारखंच आहे। हे सगळे कामं आहेत। देशामध्ये अनेक सगळ्या वाती कुठंतरी पेटलेल्या दिसतात, ते विनाकारण दिव्यात तेल नाही तरी माणसं पेटवतातच, काही कारण नाही पेटवण्याचं। मग ह्या देशात पेटवतात आणि शेजारच्या देशामध्ये पेटवून राहिलेले आहेत। विनाकारण हे सगळं चालवलं आहे। कारणाने काही गोष्टी घडल्या तर काही वाटत नाही, पण ज्यावेळेस विनाकारण होते त्यावेळेस खेद वाटल्याशिवाय राहत नाही। कोणाचं काही घ्यायचं नाही, पण घेतलेलं आपल्याला ते मिळावं ही इच्छा करणं हे काय गुन्हा थोडाच आहे। परंतु आता ज्याचं त्यांनी माझं म्हणणं हा सुद्धा गुन्हा झालेला आहे, तर हा कोर्टातला निवाडा बहुमतावर असतो, पण अजून हा निवाडा सामंजस्यपणाने सर्वांनी सगळ्यांनी याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे। परमपूजनीय वंदनीय स्वामीजी, अयोध्येचे कामाची मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आहे कथेच्या माध्यमातून। आणि विशेषतः वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चाललो,
हा वेद प्रणित मार्ग हा पुसट होऊ नये असा चालत राहावा म्हणून देशभर 50हून अधिक वेधशाळा निर्माण केल्या आणि तिथं हजारो विद्यार्थी वेदाध्ययन करतात आणि ह्या वेदाचा स्वाभिमान वेदाध्ययनाचा स्वाभिमान ते वाढवून राहिलेले आहेत. हे सर्व ही त्यांची जन्मभूमी हरिहर केशव गोविंद महाराजांची पवित्र भूमी वैकुंठवासी परमश्रद्धे प्रातस्मरणे भानुदास बाबांची ही जन्मभूमी आणि पूजेने स्वामीजींची जन्मभूमी. आपण सर्व मंडळी खरं म्हणजे भाग्यवान आहात. आपल्याला काहीच करण्याची आवश्यकता नाही. या तिन्ही ठिकाणून आपल्याला पार्सल येत राहत. जे जे आपल्याला काही करावं असं वाटेल, जे जे समाजाच्या हिताचं असेल, जे जे राष्ट्राच्या बळकटीकरता असेल आणि जे जे आपल्या अंतःकरणातला भक्तिभाव दृढ करण्याकरता असेल त्याचे सुविचार आपल्याला तिन्ही ठिकाणून सतत येत राहतात आणि येत राहतील. म्हणून पूजनीय स्वामीजींच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो आणि आज परमपूजनीय वंदनीय श्री आदरणीय सोपानजी महाराज ते सर्व त्या परंपरेचे पायिक आहेत. पूजनीय सुदाम महाराज जे चौधरी हे व्यासपीठच चालवून राहिलेले आहेत. पूजनीय बनकर महाराज, फुंदे महाराज, अनाप महाराज, अशोक महाराज आणि पडद्याआड असलेले आमचे शुभम महाराज. त्याचं काही नाव दिसत नाही म्हणून त्यांचं नाव चांगलं आहे. नावच शुभ असल्यामुळे अशुभाचं काही काम नाही म्हणून शुभम महाराज आहे. इतर सर्व संत मंडळी या सर्व संतांना आम्ही वंदन करतो. आज हा सुयोग प्राप्त झालेला आहे या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने. आपलं याचबरोबर हा कीर्तन महोत्सव हे सगळं आपण पाहून राहिलेलं आहोत. आपलं दैवत तर आहेच, संतांचा आशीर्वाद आहेच, पण त्यामध्ये सुविचार देण्याकरता जे आपले गुरुजन या ठिकाणी येऊन राहिलेले आहेत सर्वांचं नामनिर्देश आणि प्रतिमासुद्धा याच्यात टाकलेल्या आहेत. पहिल्यांदा आपल्याला ज्यांचे सुविचार ऐकायला मिळाले परमपूजनीय श्री पोपट महाराज. कीर्तन ऐकल्यानंतर कधी त्यांचं पोपट नाव खरं आहे म्हणून ते पोपटासारखे टचा 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 काही विचार करायचं काम नाही त्यांना. पूजनीय पोपट महाराज आणि परमपूजनीय वंदनीय श्री पांडुरंग महाराज घुले, पांडुरंगजी महाराज घुले. आपल्याला माहीत आहे देऊला गाथा मंदिर जे केलं हे ऐतिहासिक मंदिर झालेलं आहे आणि त्याच मंदिरामध्ये समर्थांच्या नावाने विद्यार्थ्यांच्या राहण्याकरता जे काही तिथं बांधकाम केलेलं आहे ते पूजनीय स्वामीजींनी श्री गोविंद देवगिरीजी महाराजांनी तिथं थोडा हातभार लावलेला आहे. तेव्हा पांडुरंगजी महाराजांचे आपण विचार ऐकलेत कीर्तनाच्या माध्यमातून. आणि परमपूजनीय वंदनीय श्री मोहनजी महाराज बेलापूर पंढरपूरला असतात ना, पंढरपूर मागच्या वेळेस आमचं दर्शन झालं होतं. त्यांचे आपण सुविचार ऐकलेले आहेत. खरं म्हणजे निवृत्तीनाथाची पालखी श्रीरामपूर त्या रोडनेच नगरला जायला पाहिजे होती, परंतु हे महाराजांची कृपा आहे वाया बेलापूर श्रीरामपूर. त्याच्यामुळं आपल्याला घर बसल्या गंगा चालत आली इथं. स्वामी निवृत्तीनाथाचं दर्शन आषाढीच्या निमित्ताने होते. त्याच्यानंतर पूजनीय श्री ज्ञानेश्वरजी महाराज नामदेव महाराजांची जे परंपरा चालवून राहिलेल्या आहेत त्यांचेच वंशज आहेत. आणि आज परमपूजनीय वंदनीय आमच्या साधकांना जे सदैव घडतात वारकरी शिक्षण संस्था जे सद्गुरू जोग महाराजांचे त्या जोग महाराज संस्थेचे अध्यक्ष पूजनीय गुरुवर्य संदीपानजी महाराज, त्यांना आपण ज्ञानचक्षु म्हणतो, त्यांचे ज्ञानसिंधू म्हणतो. त्यांचे आज कीर्तन आहे. उद्या आमचे श्रीराम महाराज झेंजुरके मागच्या महिन्यामध्ये अयोध्येला मला वाटते जवळजवळ 3000 लोक घेऊन गेलेत आणि खूप मोठा दिव्य भव्य कार्यक्रम म्हणजे मला त्याच्यापेक्षा जास्ती नेलेत. दिव्य भव्य कार्यक्रम अयोध्येला केला आणि इकडेसुद्धा खूप आपल्या टाळकऱ्याची विद्यार्थ्यांची आणि महिन्याला पैठणला आपल्या भक्तगणासह जाऊन तिथे गंगा स्वच्छ करतात. स्वतः महाराज गंगेमध्ये उतरून
फार कमरे एवढ्या पाण्यात जेवढे काही चिंध्या चांद्या असतील, आपण हर हर गंगे देवीची आरती केली की द्रोण तिथंच, मेलेल्या माणसाचे राख टाकले की फुटका चष्मा, गेलेले वाया गेलेले औषधं, फाटके कपडे, जे हर हर गंगे. पण चुकून सुद्धा त्या मेलेल्या माणसाची गळ्यातलं हातातली अंगठी गळ्यातलं लाकीट नाही येऊ देत. असे हुशार माणसं आहेत. आणि जर राहिलं कदाचित तर या मुली हुशार असतात. बाबा तुम्हाला फार लाकीट आवडत होतं आणि आता गेल्यावर सुद्धा घेऊन चालले का? मग बाकीच्या जे लक्षात आहे, अरे लाकीट काढायचं राहिलं. म्हणून गंगेत कधी सोनं सापडत नाही, काही नाही. म्हणजे सगळे मेलेल्या माणसाची हाडं आणि सगळे फाटके कपडे, वाया गेलेलं औषधं, याच्याकरता गंगा नाही. एक फक्त इंचभर तुम्ही गंगेत टाका, विधी केलाच पाहिजे, आणि चमच्याभर राख टाका. बाकीची राख आणि बाकीची अस्थी तुमच्या शेतात करा आणि तिथे वटवृक्ष लावा, पिंपळ वृक्ष लावा, औदुंबर लावा, जे तुम्हाला लावायचे. आणि त्याची तुम्हाला कायम पिढीला आठवण येईल की आमच्या आजोबाचे हे स्थान आहे, आमच्या पंजोबाचं स्थान आहे, आणि तुम्हाला सणावाराला पूजा करता येईल. गंगेत टाकले की तुम्ही 10 झाले की मोकळे होऊन जातात, 13व्यापर्यंत कसे तरी गुंतून राहता. म्हणून आमचे महाराज झेंजरके महाराज दर महिन्याला भक्तगणाला घेऊन जातात आणि तिथं पैठणला जे नगरपालिका करणार नाही एवढं काम ते करतात आणि गंगा स्वच्छ करून टाकतात. त्यांचे कीर्तन आहे उद्या. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराज जडकेकर आणि प्रज्ञाचक्षुपूजेने काका जाट देवळेकर, आपण मुकुंद काका, आता 1.25 वर्ष का 1.5 वर्ष अनुष्ठान झालं गंगेच्या त्या कडेला दत्तधाममध्ये, नाशिकच्या पलीकडे. तिथं अनुष्ठान होऊन आताच घरी आलेले आहेत. आणि पूजेने काकांचे आपल्या नगर जिल्ह्याचं वैभव आहे. पाथर्डी तालुक्याचा तर प्रश्नच नाही. जरी त्यांना काही दिसत नाही तरी मुखोद्गत आहे संपूर्ण ज्ञानेश्वरी. बऱ्याच माणसाला दिसते पण नाही, नको ते पाहतात तर नको ते वाचतात, काही उपयोग नाही त्याचा. म्हणून पूजेने महाराजांना दृष्टी नसून सुद्धा एवढा ज्ञानेश्वरी ग्रंथ कंठस्थ केलेला आहे. त्यांचं कीर्तन काल्याचं कीर्तन आहे का? काल्याचं कीर्तन त्यांचं आहे. असे सर्व संत मंत या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. आता आम्ही इकडच्या दाराच्या ऐवजी इकडून आलो. मंडळीने कल्पना दिली की हे दार पूर्वी नव्हतं, पण इथं योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा सप्ताह झाला आणि त्याकरता इकडचं हे दार पाडलं गेलं आणि तिथून हा प्रवेश. चांगलं झालं. पूर्वद्वार हे गंगागिरी महाराजांनीच आठवण करून दिले की तुम्हाला पूर्वद्वाराची आवश्यकता आहे, म्हणून हे पूर्वद्वार त्या ठिकाणी झालं. आजही आता सध्याचा काल सद्गुरू गंगागिरी महाराजांचा सप्ताह हा पंचाडे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. तिथे खूप लाखो लोक जाऊन आपलं दर्शन घेऊन समाधान प्राप्त करतात. तर आपल्या बेलापूरमध्ये सुद्धा हा कार्यक्रम सप्ताहाचा झालेला आहे. आता आम्ही छत्रपती शिवरायांना पुष्पहार घालत असताना तिथं माईकवरून सांगत होती मंडळी की आपल्या गावची उद्या पंगत आहे बेलापूरची सप्ताहामध्ये. सर्वांनी भाकरी ग्रामपंचायत कार्यालयात सांगितल्या तर तिथं जमा करायचे आहेत. तर आपल्या गावची उद्या पंगतही आहे. खूप समाधान प्राप्त झालेलं आहे. हे सर्व संत मंत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपणही उपस्थित आहात. पारायणामध्ये आमचं हा विक्षेपच असते. पारायण चालू होतं. आपण आता ग्रंथवर आपण खाली बसलेत, बरोबर आहे. ग्रंथ आपल्याला डोक्यावरच घेतला पाहिजे. आता काय कधी कधी दुःख वाटते, आपलीच माणसं असतात, आपणच मोठे केलेले असतात, पण जी माणसं माणसाने मोठे केलेले असतात ते सर्वांना मोठं मानतील असं काही आपण स्वप्न पाहायचं नाही. एकदा मोठे झाले की ते त्यांच्या मोठेपणात हवेत तरत राहतात. एकदा मला वाटतं नाशिकला हा मराठी संमेलन काय म्हणतात त्याला, साहित्य संमेलन होत आणि तिथे त्यावेळेस खूप बातम्या झळकत होत. तर तिथल्या काही मंडळीने सांगितलं की ह्या पालखीमध्ये फक्त साहित्यकाचे ग्रंथ राहतील. ज्ञानेश्वरी एकाने आणली होती, गाथा आणला, ते म्हणले आता जुने ग्रंथ झाले, यांची काही आवश्यकता नाही, समाजाला आता याची आवश्यकता आहे. पण आम्ही त्यावेळेसही बोललो होतो आणि आजही आम्ही स्पर्श करतो. जरी वरिष्ठांनी हे संतांचं वाङ्मय ग्रंथ पालखीत ठेवलं नाही, पण लोकांनी डोक्यावर घेतलं ना, तुमची पालखी इथून तिथपर्यंतच जाईल. लोकांनी डोक्यावर घेतलेलं आहे. गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत,
त्याच्यानंतर दासबोध सर्व संतांचे सगळे आहे. हे तुम्हाला पालखी ठेवण्याची गरज नाही, ठेवली तर तुमचा स्वाभिमान आहे, नाहीतर लोकांनी डोक्यावर घेतलेला आहे. आजही तुम्ही खाली वाचलात, ग्रंथ वर ठेवले, चांगली गोष्ट आहे. आणि ह्या ग्रंथाचं अनुष्ठान आपलं चालू आहे. हे ग्रंथच आपल्याला जीवनातल्या ग्रंथी सोडवतात, गाठी सोडतात, नाहीतर त्याचा काही उपयोग नाही. बरेच माणसं इतक्या गाठी होतात. दिवाळीला ह्या भगिनी जातात ना भावाला ओवाळायला, मग जाता जाता बत्तीसे घेतात, पानं घेतात, सुपाऱ्या घेतात आणि करजोडी घेतात. आणि पिशवी असते, त्या लहान मुलाजवळ पिशवी देते, मुलगा इकडून तिकडून असेल तिकडे खूप त्याला फिरवा करते. आणि भावाला कुंकू लावलं की मग ते पानं सुपारी दिलं की करजोडा द्यायचा प्रसंग आला. अशी गुंतागुंत झालेली असते. अर्धा तास जाते. 4 गाठी सोडल्या की पुन्हा 10 गाठी तयार होतात. सहज पडलेल्या गाठी सुटत नसतात. बैलगाठ, चाळगाठ हे जे गाठी आहेत ना, आता हे माहिती नाही सगळ्यांना, ह्या शास्त्रोक्त पद्धतीने असतात, त्या सोडता येतात. पण अशा कुठल्या तरी आळीने गाठी पडल्या की त्या सुटल्या जात नाहीत, सोडल्या जात नाहीत. म्हणून ते बाई कंटाळली, पण नाही म्हणले मला सोडू दे, होऊन जात. पण भाऊ म्हटलं मला जायचं आहे लवकर, जाऊ दे म्हणले, दे तसंच माझ्या हातात, नाही सुटलं तर नाही शेवटी त्या गाठी काही सुटल्या नाही आणि तसाच गुंताळा देऊन टाकला भावाला. आणि मग भावाचाही गुंताळा पडला. बहीण आजारी पडली तरी गेलंच नाही भाऊ. म्हणले का नाही आले? म्हणले गुंतागुंतीचा करदोळा दिला. मग असं आपण जसं दिलं तसं पिकत असते, उगवत असते. तर ह्या ज्या गाठी सहज पडतात, जातीच्या गाठी, पक्षाच्या गाठी आणि भावाच्या गाठी, कुठल्या तरी मतभेदानं कुठल्या कारणाने ह्या सगळ्या गाठी पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्याकरता आपण देवाकडे गेलं पाहिजे, संताकडे गेलं पाहिजे. तुका म्हणे सोडिल्या गाठी आणि दिली मिठी पायाशी. ते आपल्या गाठी सोडतात किंवा आपण गाठी सोडून त्यांच्या चरणाला मिठी मारली पाहिजे. गाठ सोडली नाही तर काही उपयोग नाही. मगाशी आम्ही बोललो, बरेच माणसं गाठीची असतात, त्यांचं कधीच हित होत नाही. वय वर्ष 60, परमार्थाचं तीळभर फायदा नाही, काहीच नाही. नुसतं जायचं, ऐकायचं, झालं, बाकीचं काही नाही. इकडून ऐकलं, इकडून सोडवून द्यायचं. काहीतरी परिणाम झाला पाहिजे. मग गाठीच्या माणसाला परिणाम होत नाही. जसे गाठीचे लाकड फोडणाऱ्या माणसाला सुद्धा ते हरवतात. किती मोठा मनुष्य हुशार असला लाकड फोडणारा आणि क्विंटल अन्न असला, वजनदार जरी असला, 10 किलोची कुऱ्हाड जरी असली, गाठीवर जर मारली तर गाठीचं लाकूड फुटत नाही, पण याचा पाय तुटल्याशिवाय राहत नाही. पण ज्यांच्या अंतःकरणात अशा कुठल्या तरी संशयाच्या गाठी झाल्यात ना, ते देवळात जाऊ द्या, कुठं जाऊ द्या, त्यांच्या काही गाठी सुटत नाही. उलट ज्याच्याजवळ गेले त्यांच्याच गाठी पाडतात. असं माणसं आहेत. म्हणून आपल्याला ही गाठी सोडण्याकरता इथं यायचं आहे. आणि या गाठी सोडण्याकरताच आपले सणवार कसे असतात. आपण त्या होलीच्या सणाला देतो ना, त्याला आपण गाठीच म्हणत असतो. ते साखरेचं तयार केलेले जे माळ असते ना, मग अशा सगळ्या काही गोड गाठी असतात आणि काही अशा गुंतलेल्या गाठी असतात. तर आपल्याला गाठ पाळायची आहे, गाठी सोडायच्या आहेत. अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने या सर्वांच्या गाठी होतात आणि सर्वांना हा गोडवा परमार्थाचा प्राप्त होत राहते. हरिहर केशव गोविंद महाराजांचा कृपा आशीर्वाद, वैकुंठवासी भानुदास बाबांचा कृपा आशीर्वाद आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आचार्य परमपूजनीय श्री गोविंदगिरीजी महाराज यांचा कृपा आशीर्वाद, सर्व संतांचा कृपा आशीर्वाद आपल्याला असा सदैव प्राप्त होत राहावा. आणि इथं आता मागे आम्ही निरोपी झाला होता की मिरवणूक वगैरे टाईम घालू नका. कोणीतरी मोठे व्यक्ती असले तर आपण तुम्ही एकाच माडीचे मानी आहो, म्हणजे यायचं ते सगळं मिळून करायचं, सगळ्यांना आनंद होईल असं करायचं. म्हणून इथं आलो आपण, दिंडी रूपाने आलो. छत्रपती शिवरायांचे दर्शन त्या पुष्पमालेच्या रूपाने झालं. आपल्याला भक्ती करायची आहे, पण युक्तीने करायची आहे. आणि भक्ती युक्तीने करत असताना त्याच्यात शक्ती मिश्रण करायची आहे. छत्रपती शिवरायांनी भक्ती केली नाही असं नाही, पण युक्तीने भक्ती केली. कधी कधी 4 पावलं पुढे गेले, कधी कधी 4 पावलं मागे गेलेले आहेत. इतिहास जर आपण वाचला तर लक्षात येईल. म्हणून जे करायचं ते युक्तीने, म्हणजे डोकं लावून काम करायचं आहे. हे सगळं करणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये शक्ती पाहिजे. म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराज, समर्थ रामदासजी महाराज ही भक्ती आहे
आणि छत्रपती शिवराय ही शक्ती आहे. भक्तीला शक्ती. आता माईक आहे ना इथं, आवाज देऊन राहिला. आता एक वायर जरी दिसत असली याच्यात 2 वायरी आहेत. तर एक आर्थिंग आपण म्हणतो आणि एक त्याच्यात वीज असले, करंट म्हणतो त्याला. हे सगळं आर्थिंग जर नसेल तर ते वीज धक्का मारत असते आणि त्याला त्याचा स्पर्श असला आर्थिंगचा की ते सुलभ काम करत असते. म्हणून शक्तीशिवाय भक्तीही टिकत नाही आणि भक्तीशिवाय शक्ती फलद्रूप होत नाही. छत्रपती शिवरायांनी कधी समर्थांचा आशीर्वाद घेतला, कधी जगद्गुरू तुकोबारायांचा आशीर्वाद घेतला, कधी कधी तत्सम असणाऱ्या सर्व संतांचा आशीर्वाद त्यांनी घेतलेला आहे. आणि हा सर्व आशीर्वाद घेऊन हे आपलं काम केलं. म्हणूनच आपण त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चाललेलो आहोत. एक बोलता बोलता विसरून गेलो, आमचे जे सगळे विद्यार्थी आहेत ना, चांगलं आहे. आता ते जॅकेट घातलेले आहेत. जॅकेट म्हणजे आता त्याला चिलखत म्हणतात, नवीन भाषा आली जॅकेट त्याला. आता नेते मंडळीने स्वीकारलं, नाव बदलून टाकलं. तेव्हा हे एक चिलखत असते आपल्या अंगावर छातीवर घालण्याचं. तर आपल्याला सुविचाराचं चिलखत घालायचं आहे, संयमाचं चिलखत घालायचं आहे, सहानुभूतीचं चिलखत घालायचं आहे. होऊ द्या, ज्याचं कुठेतरी राग पेटलेला आहे तो तुम्हाला शिव्या देत असेल, तुमचं रोजं वाटोळं व्हावं असंही तो म्हणत असेल, पण त्याचा राग शांत होऊ द्या, त्याच्यातला माणूस तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा विचाराचं चिलखत आपल्याला घालायचं आहे. आमच्या या सर्व विद्यार्थ्यांनी या जॅकेटच्या निमित्ताने हे सर्व चिलखत घातलेलं आहे. दिंडीमध्ये ते सगळे होते. आणि हे ज्यांची सेना आहे श्री संतोष महाराज दीक्षित यांनी सगळे विद्यार्थी घडवलेल्या वारकरी शिक्षण संस्था आणि श्री नवनाथ महाराज बाबडेश्वर सद्गुरू नारायणगिरी महाराज गुरुकुल यांची संस्था आहे. दोन्हीला, एका संस्थेला सद्गुरू नारायणगिरी बाबांचा कृपाशीर्वाद आणि दुसऱ्या संस्थेला संतांचा कोणतं राहता साईबाबाचा नाथ ब्रह्म सर्वांचा आशीर्वाद आणि आपले राहत्याचे बाबा नाही, राहत्याचे मंदिर आपलं वीरभद्र आपलं संस्था ते कन्याशाळा नाही, ते साकुरीला तेव्हा ते साकोरीला आहे. हां हे राहत्याला. तेव्हा ह्या साकोरीने राहता जवळच आहे, जवळजवळ. या सर्व संतांचा कृपाशीर्वाद. आणि आमच्या महाराजांनी एवढे विद्यार्थी तयार केले, एवढं सोपं नाही. माणसं बिघडणारे बरेच माणसं आहेत, पण हे माणसं तयार केले यांनी. आमच्या शुभम महाराज या ठिकाणी आहेत सर्व, आणि इतर सर्व संत मंडळी उपस्थित आहेत. हे सर्व आता शुभम महाराजकडे विद्यालयाचं काम होतं दिल्लीला. जोपर्यंत काम करायचं त्यांनी अतिशय जिथल्या तिथं आणि नीटनेटकं आणि ज्यांचं काम होईल त्यांचे कामं त्यांनी केलेले आहेत. हे सर्व जे महाराष्ट्रभर देशभर विद्यापीठ आहेत त्यांचं जे कार्य चालते त्या विद्यापीठाचे महाराज तिथं सदस्य होते. हे आपलं भूषणच आहे. आणि तेव्हा त्यांचं आपण अभिनंदन करू. सर्व संतांच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो. पूजेने बाबांना नमस्कार करतो, वंदन करतो आणि केशव गोविंद महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन शब्दास विराम देतो. ओम सर्वेत्र सुखी न संतु सर्वे संतु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की हरिहर केशव गोविंद महाराज की जय. सब संतन की जय. पवित्र पावन मुखातून निघालेल्या या अमृतवाणीने आज ही बेलापूर नगरी अतिशय कृतकृत्य अशा प्रकारची झालेली आहे. मी पुन्हा एकदा श्री गुरु बाबांच्या चरणावरती साष्टांग प्रणाम करतो व यानंतर आपल्या गावातील प्रातिनिधिक स्वरूपाने सर्वप्रथम श्री गुरु बाबा आपल्या या मंदिरामध्ये आज आपल्या सर्वांना आशीर्वाद आणि भेट देण्याकरता आलेत. म्हणून मी सर्वप्रथम शेजारती मित्रमंडळ यांना विनंती करतो की त्यांनी श्री गुरु बाबांचं संतपूजन करावं. आणि विनंती आहे की कोणी पुढे येऊन गडबड गोंधळ करू नये.
माझ्या कार्यक्रमाचे सर्व कार्यकर्त्यांचंच नाव घ्यायचं राहिलं मोठं. हे शेजारची मित्रमंडळ चांगलं आहे, युवा मंडळ. अगदी काही तरुण पावाचं पानपट्टीवर पान खातात आणि सिगारेटचा धूर सोडतात. पण आता हे आपलं तरुण मंडळ बघा, सगळ्या समाजाची सेवा, देवाची सेवा करून राहिले. सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करू आपण. शेजारती तरुण मित्रमंडळाचे सर्व सदस्य, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यावं आणि श्री गुरु बाबांचं पूजन करावं. कृपा करून कोणीही गडबड गोंधळ करू नये. एक एक सन्मान आपण सर्वजण या ठिकाणी करणार आहोत, म्हणून यानंतर हरिभक्तीपरायण विशाल मोहोळ, विशाल आंबेकर आणि विशाल मेहत्रे हे पूजनीय बाबांचं संत पूजन करतील. तदनंतर आदरणीय हरिभक्तीपरायण निखिलजी महाराज बनकर व आदरणीय पूजनीय आपल्या सप्ताहाचे व्यासपीठ चालक हरिभक्तीपरायण सुदामजी महाराज चौधरी हे गुरुवर्य बाबांचं संत पूजन करतील. विनंती आहे की पायाला स्पर्श न करता दर्शन घ्यावं, ही सर्वांना विनंती आहे. ज्यांचा सन्मान झालाय त्यांना विनंती की त्यांनी खाली बसावं. यास्तव सर्वांना एक नम्र निवेदन देण्यात येत आहे की येत्या दिनांक 13/10 ते 20/10 आपल्या श्रीरामपूर तालुक्याचा जगद्गुरु तुकोबारायांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा गुरुवर्य बाबाजींच्या मार्गदर्शनाने आणि अधिपत्याखाली श्रीरामपूर नगरी या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्या सप्ताहामध्ये गाथा पारायण आणि महनीय मंडळींची कीर्तनं आहेत. गुरुवर्य बाबांच्या काल्याच्या कीर्तनाने त्या सप्ताहाची सांगता होणार आहे. त्यासाठी आपल्या बेलापूर नगरी आणि सर्व भागातील परिसरातील मंडळींनी चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं अशी सर्वांना विनंती.